सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोली. विषय परिसर अभ्यास 1, इयत्ता 5वी, धडा 9वा, नकाशा आपला सोबती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नकाशा आपला सोबती कसा आहे हे आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. आता जमीन सारख्या उंचीची नसते, कारण जमिनीचा जो उंच सखलपणा आहे त्यामुळे त्या जमिनीला एक विशिष्ट असा आकार प्राप्त झालेला आहे आणि यालाच भूरूपे असे म्हटलेलं आहे. मग आता त्यामुळे काय झालेलं आहे की डोंगर, दऱ्या, पठारे, मैदाने, बेटे ही भूरूपे तयार झालेली आहेत. मग आता आपला परिसर कसा आहे तो योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी त्या ठिकाणची भूरचनेची माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे. आता इयत्ता 4थीमध्ये आपण नकाशा संबंधी माहिती पाहिलेली आहे. आता ह्यामध्ये 5000 वर्षापूर्वीचा नकाशा आहे. याचाच अर्थ असा आहे की मानवाला हजारो वर्षापूर्वी नकाशाचा वापर करणं आवश्यक वाटत होतं, म्हणजे तो नकाशा वापर करत होता. मग ह्या नकाशाचा उपयोग तो कशासाठी करत होता? तो युद्धात शत्रूचा पराभव करण्यासाठी आणि त्यासाठी डावपेच आखण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. म्हणजे युद्ध करताना त्या प्रदेशाच्या भूरचनेची, प्राकृतिक रचनेची सखोल माहिती घेणं आवश्यक होते आणि मग त्यामध्ये शत्रूचा पराभव करणं सोपं जात होतं. मग आता या ठिकाणी भूरूपाची उंची, आकार याचा विचार करून त्या नकाशामध्ये विविध भूरूपे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवली जातात. मग आता ही भूरूपे जी आहेत, ही भूरूपे कोणकोणत्या पद्धतीने दाखवली जातात? तर त्या भूरूपांची खोली आणि उंची या बाबी नकाशात दाखवण्यासाठी 3 पद्धतीचा वापर केला जातो. कारण ज्या वेळेला कागदावर नकाशा काढला जातो त्यावेळेला भूरचनेची लांबी आणि रुंदी सहज दाखवता येते आणि भूरचनेची खोली आणि उंचीसुद्धा आपल्याला सहज दाखवता येत नाही. त्यामुळे या बाबी नकाशात दाखवण्यासाठी या 3 पद्धतीचा वापर केला जातो. पहिली पद्धत आहे समोच्च रेषा पद्धत, दुसरी आहे रंग पद्धत आणि तिसरी आहे उठावदर्शक आराखडा. मग आता पहिली जी पद्धत आहे ती पद्धत आहे समोच्च रेषा पद्धत. मग आता या पद्धतीमध्ये समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या ज्या रेषा आहेत या रेषांना समोच्च रेषा असे म्हणतात. कारण या रेषा पद्धतीचा, समोच्च रेषा पद्धतीचा वापर करून नकाशामध्ये जमिनीचा उंच सखलपणा दाखवला जातो. म्हणजे जमिनीची उंची जी आहे ती समुद्र सपाटीपासून मोजतात आणि त्यामुळे नंतर समान उंचीची ठिकाणं जी आहेत ती ठिकाणे निश्चित केली जातात. याचाच अर्थ असा आहे की समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या ज्या रेषा आहेत यांना समोच्च रेषा असे म्हणतात. मग ह्या समोच्च रेषामधील अंतर जर कमी असेल तर त्या ठिकाणीचा जमिनीचा उतार हा तीव्र असतो आणि जर समोच्च रेषा पद्धतीतील अंतर जर जास्त असेल तर त्या ठिकाणचा जमिनीचा उतार हा मंद असतो. सोबतच्या आकृतीमध्ये ह्या समोच्च रेषा पद्धतीचा अंतर तीव्र आणि मंद हा उतार दाखवलेला आहे. मग त्यामुळे काय होतं की त्या प्रदेशाचा उंच सखलपणा सहजपणे लक्षात येतो आणि या प्रदेशाचा उतार आणि विविध ठिकाणची उंची समजण्यास मदत होते आणि म्हणून यासाठी समोच्च रेषा पद्धत ही वापरली जाते. दुसरी पद्धत जी आहे ती रंग पद्धत. आता ही जी रंग पद्धत आहे ही समोच्च रेषावर आधारित पद्धत आहे. व या पद्धतीमध्ये
समोच्च रेषा दरम्यान रंग भरले जातात आणि प्रत्येक रंग हा त्या उंचीनुसार ठरला जातो. मग आता बऱ्याच वेळेस जलभाग जर असेल तर त्यासाठी निळा रंग असतो, जर जमीन असेल तर गडद हिरवा रंग असतो आणि त्याहीपेक्षा जास्त जर जमीन असेल तर फिक्कट हिरवा रंग असतो आणि त्याहीपेक्षा जर जास्त उंच जमीन असेल तर पिवळा रंग असतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की समोच्च रेषा दरम्यान वापरलेल्या रंगामुळे आपल्याला त्या जमिनीचा जो भूभाग आहे त्या भूभागातील भूरचनेतील फरक आपल्याला पटकन लक्षात येतो. कारण रंगपद्धतीचा जर आपण वापर केला तर त्या नकाशाच्या बाजूला ही रंगतालिका दिलेली असते आणि म्हणून ही पद्धत जी आहे ही पद्धत ही समोच्च रेषा पद्धतीवरती अवलंबून असते. त्यानंतर तिसरी जी पद्धत आहे ती आहे उठावदर्शक आराखडा. आता उठावदर्शक आराखडा ही सर्वात आधुनिक पद्धत आहे आणि या पद्धतीसाठी कृत्रिम उपग्रहाची मदत घ्यावी लागते. कारण कृत्रिम उपग्रहाने पाठवलेल्या माहितीचा वापर करून हे नकाशे काढले जातात. मग ह्या पद्धतीचा वापर करून नकाशे तयार जर केले तर त्या प्रदेशाची प्राकृतिक रचना किंवा भूरचना आपल्याला अचूक समजते. म्हणजेच त्याची खोली, उंची आणि उतार याची आपल्याला कल्पना येते. मग संगणकाच्या आधारे सुद्धा या नकाशावरील आपल्याला प्रत्येक बिंदू पाहता येतात आणि त्याच्यामुळे या पद्धतीचा वापर करणं आवश्यक आहे. मग आता त्या प्रदेशाची प्राकृतिक रचना ही आपल्याला ह्या आराखड्यामुळे समजली जाते. मग ज्या वेळेला ह्या प्राकृतिक नकाशाचा वापर आपण लष्करी कारवाया, पर्यटन, गिरिभ्रमण, परिसराच्या विकासाचे नियोजन करणे यासाठी आपण केले जातात. मग आता ज्या वेळेला या प्राकृतिक नकाशाचा आपण वापर करतो त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणची उंची, खोली आणि उतार याची आपल्याला कल्पना येते आणि मग त्या प्रदेशाची आपल्याला प्राकृतिक रचना अचूक समजते. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, तर या ठिकाणी नकाशा तयार करण्याच्या अनेक आधुनिक पद्धती विकसित झालेल्या आहेत. मग आता त्यापूर्वी ज्या वेळेला ह्या 3 पद्धती विकसित झालेल्या आहेत त्या पद्धती विकसित होण्याअगोदर प्रकाश छाया पद्धतीचा वापर केला जात असे आणि या पद्धतीचा वापर करून नकाशे तयार केले जात असत. म्हणजेच त्या ठिकाणी या प्रकाश छाया पद्धतीचा वापर केल्यामुळे त्या ठिकाणचा नकाशा सहज आणि सोपा अचूक समजत असे. मग आता या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत. ज्या वेळेला आपण नकाशाचे निरीक्षण करतो त्यावेळेला प्रदेशाची उंची, त्या प्रदेशाचा रंग आणि त्या ठिकाणी नकाशे कशाकशासाठी वापरले जातात. मग नकाशा वापरण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा वापर केला जातो. तर नकाशा काढताना भूरूपाची लांबी आणि उंची आपल्याला सहज दाखवता येते. रंगांसाठी त्या नकाशामध्ये कोणता भाग कोणत्या प्रकारचा आहे हे समजण्यासाठी रंगांचा वापर केला जात आणि म्हणून या 3 पद्धतींचा त्या ठिकाणी त्या नकाशामध्ये वापर केला जातो.
मग आता या नकाशाचा उपयोग अनेक जण करतात. मग आराखडा किंवा नकाशा तयार करताना त्यामध्ये विविध घटक दाखवले जातात आणि ते दाखवत असताना त्या वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा दाखवतात. पण नकाशा किंवा आराखडा हे समजणं अवघड होतं आणि म्हणूनच नकाशात वेगवेगळे घटक सर्वांना सहज समजावेत यासाठी काही चिन्ह आणि खुणांचा वापर केला जातो. मग आता चिन्हे व खुणा सर्वसाधारणपणे सर्वांना समजतील अशा विशिष्ट समान पद्धतीने दाखवतात. मग आता सांकेतिक खुणा. आता ह्या सांकेतिक खुणा ज्या आहेत या खुणा सहजपणे इतरांना किंवा सहजपणे सर्वांना समजावेत यासाठी विशिष्ट आणि समान चिन्हांचा वापर केला जातो. मग आता नकाशामध्ये वेगवेगळे घटक जे आहेत हे वेगवेगळे घटक संकेतानुसार दाखवले जातात. यालाच खुणा असं म्हणतात, म्हणजे सांकेतिक खुणा असं म्हणतात. मग आता या सांकेतिक खुणा ज्या आहेत या सांकेतिक खुणा बहुधा भौमितिक आकृतीच्या स्वरूपामध्ये असतात. मग आता उदाहरण जर आपण बघितलं तर रेषा आहे, वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, बिंदू आहे. कारण या खुणांचा वापर केल्यामुळे आपल्याला आराखडा किंवा नकाशामध्ये दाखवलेले घटक हे सहजपणे समजले जातात. म्हणून या नकाशामध्ये या खुणांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. ज्या पद्धतीने सांकेतिक खुणा वापरल्या जातात त्याच पद्धतीने सांकेतिक चिन्हांचा सुद्धा वापर केला जातो. आता नकाशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी संकेतानुसार वापरलेली चिन्ह म्हणजेच सांकेतिक चिन्ह होय. मग ही जी चिन्ह आहेत ही संबंधित घटकांसाठी वापरलेल्या चित्ररूपातील लहान लहान आकृत्या होत. मग आता उदाहरण जर बघितलं तर देऊळ आहे, मशीद आहे, किल्ला आहे, घर आहे. म्हणजेच या चिन्ह आणि खुणांचा वापर केल्याने त्या संबंधित जे ठिकाणं आहेत या ठिकाणाबद्दल आपल्याला थोडक्यात आणि अचूक माहिती त्या नकाशा वापरण्याला म्हणजे जो नकाशा वाचतो त्या नकाशा वाचणाऱ्याला मिळते. चिन्ह आणि खुणा कशासाठी वापरल्या जातात ही माहितीसुद्धा त्या नकाशाच्या सूचीत दिली जाते. आणि म्हणून सांकेतिक चिन्ह आणि सांकेतिक खुणा या नकाशाच्या सूचीत देण्यात येतात. मग आता पुढे सांकेतिक चिन्ह आणि सांकेतिक खुणा या चित्ररूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि या बारकाईने पाहून त्या व्यवस्थित लक्षपूर्वक त्याचा अभ्यास करायचा. आता या ठिकाणी रेल्वे लाईन आहे, सडके आहेत, सीमा, नदी, म्हणजे ह्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह दाखवलेले आहेत. तर या सर्व सांकेतिक चिन्हांचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मग आता माहीत आहे का तुम्हाला भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतातील नकाशे तयार करणारी मुख्य संस्था आहे आणि या संस्थेची स्थापना 1767 साली
झालेली आहे आणि ह्या संस्थेने प्रत्यक्ष सर्वेक्षण करून भारतीय उपखंडाचे जे विविध प्रमाणावरील स्थलदर्शक नकाशे आहेत ते नकाशे तयार केलेले आहेत आणि हे नकाशे अचूकतेबाबत जगमान्य आहेत आणि ह्या संस्थेचे मुख्य कार्यालय उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आहे. म्हणजे मुख्य कार्यालय उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आहे आणि म्हणून भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतातील मुख्य संस्था आहे. म्हणजे ह्या संस्थेने सुद्धा काय केलेलं आहे तर विशिष्ट नकाशे तयार करताना विशिष्ट आणि समान चिन्हांचा आणि खुणांचा वापर केलेला आहे. मग उदाहरण आहे टपाल कार्यालय आहे, त्याच्यानंतर लोहमार्ग आहे, खाण आहे इत्यादी. आता या ठिकाणी सांगा पाहूमध्ये काही प्रश्न आहेत. मग आता सांगा पाहूमध्ये जे प्रश्न आहेत ते आता प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. आता या ठिकाणी काही चिन्ह आणि खुणा दाखवलेल्या आहेत. मग आता पहिल्या चौकटीमध्ये काय उत्तर येणार तर त्या ठिकाणी सर्व शिक्षा अभियान. दुसरं वर्तुळाकार आहे म्हणजेच त्या ठिकाणी दूरदर्शन. त्याच्यानंतर तिसरं जे आहे या ठिकाणी आपल्याला काय उत्तर येणार तर त्या ठिकाणी आपल्याला शौचालय. चौथा आहे तो आहे दवाखाना आणि पाचवं जे आहे ते आहे क्रॉसिंग, झेब्रा क्रॉसिंग आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते आहे बालभारती. म्हणजेच या प्रत्येक चिन्हामागे आणि खुणामागे विशिष्ट शब्द असतात आणि म्हणून या नकाशा ज्या वेळेला नकाशे तयार केले जातात त्यावेळेला विशिष्ट आणि समान चिन्हांचा आणि खुणांचा वापर केला जातो. आता पुढे या पाठाखालील जो स्वाध्याय आहे तो सोडवायचा आहे आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरे पाठांतर करायची आहेत. त्यानंतर पुस्तकामध्ये सुद्धा काही सांकेतिक चिन्ह आणि खुणा दिलेले आहेत त्यासुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे.